मध्ये अतिशय अगदी आता सध्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा ज्यांच्या समालोचनातून कव्हर होत आहेत ते जयजी भोसले. जाऊया मैदानाकडे. मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय अंतिम सामन्याच्या पहिल्या 2 षटकांसाठी दी व्हाइस ऑफ चिंचपाडा संदीपन केणी. थँक्यू नितेशजी पंडित सर. नक्की जिथे सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय चिंचपाडा प्रीमियर लीग मधला हा अंतिम सामना मेगा फिनाले. एका बाजूला आपण पाहणार आहोत संघ असेल कैलासवासी नारायण गोंधली 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध आहे ती म्हणजेच स्वामिनी आणि प्रणवी 11 टीम. या 2 टीम मध्ये हा घमासान युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा पहिला सत्र. इथे सत्राला सुरुवात पहिल्या चेंडूवरती आलाय सतीश पाटील याच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. 4 स्वतःचा संघाचा अकाउंट खोललाय या सतीश पाटील फलंदाजांना. पुन्हा एकदा मोठा फटका प्रहार केलाय विशाल किनीच्या गोलंदाजीवरती. एक आक्रमण चढवलाय पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर आला मोठा फटका 6 धावांचा. 2 चेंडूचा इथे खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय सतीश पाटील आणि रवी पाटील असे 2 सलामी वीर मैदानामध्ये खेळ करत असताना चांगली सुरुवात केली. विशाल केनीच्या गोलंदाजीवरती प्रति हल्ले चढवत असताना मैदानावरती काय कमालीची सुरुवात केली सतीश पाटील या फलंदाजानं ॲज ओपनर आणि स्वतः संघाचा संघनायक नक्कीच आपला चांगला खेळ दाखवत असताना मैदानावरती. मेगा फिनाले अंतिम सामना चिंचपाडा प्रीमियर लीग मधला आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. विशाल केनी राईट अप ओव्हर द विकेट. या षटकातील 3रा चेंडू फेकेल. सतीश साठी चेंडू फुलटॉस होता. पुरेपूर फायदा उठवला मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि ते लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. अलसी क्रिकेट इथे पाहायला मिळालं. त्याचा पूर्णपणे फायदा तर इथे रिव्ह्यू घेतला गेलाय भीमरचा. नक्की जिथे चेक केला जाईल 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. फेल डिलिव्हरी आहे. नो बॉल नसणार आहे तर नक्कीच लीगल डिलिव्हरी आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय 2 धावा आल्या चेंडूवरती. 12 धावा धावफलकावरती. विशाल केनी पुन्हा एकदा तयार. अटॅम्प ओव्हर द विकेट. 37 साठी हा चेंडू असेल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चाचू केनी तैनात आणि झेल पकडला गेलाय. एक मोठा गडी ते बाद झाला. सतीश पाटील मैदानाच्या बाहेर. 12 धावसंख्येवरती पहिला गडी बाद. कैलासवासी नारायण गोंधली 11 टीम आपण पाहते त्याचे पॅकर्स त्याचे संघ मालक सत्यवान गोंधली त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र नक्कीच थोडीशी निराशा असेल कारण त्याचा मुख्य फलंदाज सतीश पाटील आता बाद झालाय. मेगा फिनाले नक्कीच आपण एन्जॉय करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश पाटील. त्यानं मागचा सामना अप्रतिम खेळ केला आणि सामनावीराचा पारितोषिक देखील त्यांनी पटकावला. आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून देणारा हा फलंदाज आकाश पाटील आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. विशालला आपण पाहतोय. विशाल केनीला आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करतोय. 3ऱ्या-4थ्या चेंडूवरती सफलता. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. आपण पाहतोय नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी बॅटचा पेस ताकद कमी वापरले. चेंडूने उंची घेतली अंतर कमी गाठला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. कोणती चुकी नाही. पकडला गेलाय झेल आणि संपवला इथे आकाश पाटीलचा खेळ. हा 2रा गडी बाद कैलासवासी नारायण गोंधली 11 टीमचा. 12 धावा धावफलकावरती. सतीश पाटीलने चांगली सुरुवात केली होती या षटकातील. आपण जर पहिल्या 2 चेंडूचा खेळ पाहिला तर एक चौकार आणि षटकार. त्यानंतर विशाल केनीने केलं कमबॅक. 37ची विकेट घेतली आणि त्यानंतर आकाशला देखील इथे माघारी परतवलंय. चांगलं कमबॅक आपण पाहतो. एका पाठोपाठ 2 सफलता प्राप्त केल्यात. आकाश पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मनोज भोईर. यावेळी या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज असेल. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. मैदानावरती आपण पाहतोय मेगा फिनाले CPLचा हा अंतिम सामना. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकल नाही. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये तिथे तैनात होता क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि एक नाही ते धावसंख्या झाली 13. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. चला स्पीड अप करायचंय. विनंती असेल अंधार पडण्याच्या आत आपल्याला सामना संपवायचा आहे. तत्पूर्वी विनंती असेल रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व रिक्षा चालक यांना विनंती असेल की जो संघ विनर झाला होता कालच्या दिवसामध्ये
त्या संघाला विनंती असेल की आपण आमच्या मंचाशी संपर्क साधा, कारण तुम्हाला देखील ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल, तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल. दुसरं षटक सुरुवात होते. गोलंदाज असेल सुलभ केनी मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात 13 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचं लक्ष इथे आपण पाहणार आहोत. स्वामीनारायण प्रिन्स 11 टीम समोर ठेवणार आहे. कैलासवासी नारायण गुंदली 11 टीम. हा चेंडू वाईट. पहिला चेंडू इथं स्वेर फेकलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. 14 धावा धावफलकावरती. थोडीशी खराब कामगिरी, थोडीशी खराब सुरुवात सुलभ केनी याच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक दुसरं अंतिम षटक. 2 षटकांचा सामना, 2 षटकांचा हा सत्र नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती. विकेट करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकवलंय. विशाल भोईर तिथे तैनात आहे. चुकी केली विशालनं. परिणाम भोगावा लागेल स्वामीनारायण प्रांसी 11 टीमला. इथे आला हा चौकार. शतरक्षकानं न दिलेली साथ, त्याचा परिणाम 4 धावा. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा गेल्या. 4 आल्या या चेंडूवरती. 4 ने संघ पुढे सरकलाय. धावा आल्यात धावफलकावरती एकूण 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. सुलभ केनीला न मिळालेली साथ. पुन्हा एकदा चेंडूला कटवलंय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. तिथे देखील क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धावील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकापेक्षा इथे काहीच नाही. एकनं स्ट्राईक रोटेट. आता मात्र ऑन स्ट्राईक रोटेट असेल रवी पाटील एक आक्रमक फलंदाज आहे आणि तो आता मात्र ऑन स्ट्राईक रोटे असेल. धावा झाल्यात एकूण 19. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. अंतिम षटक. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवतील, किती धावांचं लक्ष ठेवतील. यावेळेस बिग हिट. अप्रतिम फटका. चेंडूला पाठवले लॉंग ऑन रिझन मध्ये. इशारा येतोय पंचांचा. हा षटकार. रवी पाटील आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी. एक मुख्य फलंदाज आहे. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा वापर करत असताना मैदानावरती आक्रमकतेची फलंदाजी करतोय. धावा झाल्या 25. 25 धावा धाव फलकावरती. आता मात्र अॅक्रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर इथे केला नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र चेंडूला इतका वेग होता की जसा चेंडू विकेट वरती पडला तसा डायरेक्ट इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर 6 आल्या. त्यानंतर कमबॅक वाला चेंडू आपण नक्कीच पाहिलाय सुलभ केनीच्या माध्यमातून. बिग हिट लॉफ्टेड हिट आपण पाहतोय. हा षटकार. रवी पाटील आपल्या बॅटचा फेस खोलत असताना आता मैदानावरती अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून 31 धावा 31 धावा धावफलकावरती. एक चांगला आकडा आपल्याला पाहायला मिळतोय कैलासवासी नारायण गुंदली 11 टीमचा. अंतिम चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सफल झालाय आणि चेंडू गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा चौकार. पहिल्या सत्राचा इथे खेळ संपतोय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना कैलासवासी नारायण गोंदली 11 टीम जाऊन पोहोचली एकूण 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचं लक्ष असेल तर म्हणजे स्वामीनारायण प्राणवी 11 टीम समोर. तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 12 चेंडूमध्ये 36 धावा काढायच्या आहेत. तर 36 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील, या 36 धावा पूर्ण करून देतील का, हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा बोलतोय मराठीचा गोड आवाज आमचे सिनियर समालोचक आदरणीय नितेश पंडित सर यांच्याकडे. दोस्तों, जिनका हौसला बुलंद है उन्हें कामयाबी जरूर मिलती है. 35 काय 12 चेंडूंमध्ये 40 धावसंख्या उभारण्याची धमक, हिम्मत ही खरं तर ज्या खेळाडूंमध्ये आहे ते खेळाडू या वेळेला स्वामिनी प्रणवी 11 टीम कडून उतरताना दिसतील. स्वर्गीय नारायण, तदनंतर शशिकांत साहेबांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. झटपट ज्या ज्या पाहुण्यांचे चेहरे दिसत आहेत त्यांना या. बक्षीस वितरण होईल, प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल, कारण 3 दिवस खेळला जाणारा CPLचा धमाका. कोण ठरला जाईल सर्वोत्कृष्ट खेळाडू, कोण ठरला जाईल उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व मॅन ऑफ दिस सिरीज, ही किताबं दिली जातील. आणि त्याच्यानंतर चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला. अव्वल शेवटी अव्वल आहे, कारण मी वारंवार सांगत असतोय मैदानात खरी कसरत, खरा कसब ज्या खेळाडूचा असतोय असा अगदी खेळाडूच्या ताफ्याला अव्वल ठरवलं जाईल. त्यांना चॅम्पियनचा किताब या ठिकाणी दिला जाईल. शशिकांत भोईर सरांना विनंती असेल प्लीज. माजी सरपंच वडघर ग्रामपंचायत शशिकांत भोईर प्लीज आपण या. आपली
जागा आमच्या हृदयात आहे, अतिथी कक्षात आहे, मैदानाच्या बाहेर नाही. वडगरचे शशिकांत पाटील सर, सामाजिक कार्यातील सामाजिक बांधिलकीचे सन्माननीय अतिथी. तदनंतर विकास सरांचं असणारं अगदी आमच्यावरती प्रेम, आणि म्हणूनच मी उल्लेख करेन, आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल, शशिकांत सरांचं शुभागमन या ठिकाणी होईल. तदनंतर शशिकांत भोईर. त्याचबरोबर आपण पाहू शकाल 12 चेंडू 35 धावा. समीकरण सोडवण्यासाठी या ठिकाणी स्वामिनी प्रणवी 11 संघाकडून जातो आहे, आणि त्याचबरोबर 2 बाउन्सर शशिकांत सरांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे बाउन्सर दिवसभर या माझ्या अमन केणी आणि दिवेश मुंडकर या वेळेला शशिकांत सरांना घेऊन येत आहेत. वडगर ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच, डिड इम्पॉसिबल टू पॉसिबल, माजी सरपंच म्हणून ज्यांना वडगरचं नेतृत्व केलं होतं ते शशिकांत सर, प्लीज आपण या. आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं साहेब, प्लीज. गेम ऑन. 3, 2, 1 स्टार्ट. 12 चेंडू 35 धावा. पहिला चेंडू अतिशय सुरेख फिरकावला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. चेंडूला केली जाईल फेल का? हो, निश्चित फसावतोय. जिंकतोय चेंडू, सीमा रेषा छेदतोय, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या आता येऊन थांबतोय 32. निर्णायक 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. मोठ्या 3 ते 4 फटक्यांची. त्याच्यानंतर सामन्यामध्ये रंग भरला जाईल. परंतु पाहूया, हम भी किसी से कम नहीं या उक्तीप्रमाणे स्वर्गीय नारायण गोंधळी संघाचे गोलंदाजी करताना दिसतील. शॉर्ट मिड विकेटला चेंडू गिरक्या घेतोय. ज्याप्रमाणे हवेत एखादा जेट विमान गिरक्या घ्याव्यात अशा प्रकारचा चेंडू गिरक्या घेत होता. जमिनीवरती सरसर करत तोपर्यंत 1 धावसंख्या प्राप्त. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 6च्या घरात. आणि निश्चित एका टीम मध्ये वडील तर दुसऱ्या टीम मध्ये मुलगा. स्टेट इट. 1 बाउन्स बाउंड्री. आपल्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार पूर्वा टूर्स अँड ट्रॅव्हल चौकार. आपल्या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती लागतोय. ती अर्थात 10च्या घरामध्ये 30 धावांची आवश्यक. 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. पुढचा चेंडू अतिशय सुरेख शॉर्टफुल टॉच चेंडू. इथं विरकावण्याचा प्रयत्न, निश्चित पकडला जाईल झेल. टायमिंग होता परंतु ताकदीचा वापर केला नाही. पकडला गेला झेल. इथं परतावं लागेल या फलंदाजाला. नॅट नंबर 1 वरती गेलेला सलामीचा सलामीवीर होतोय गारद. 2 चौकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, परंतु त्याच्यानंतर मोठे फटके घेणं गरजेचं होतं. खेळी अगदी उत्तम होती, त्याच फटक्याची आवश्यकता होती. गरज होती अगदी घाई करण्याची. तिथं मात्र घाई गडबडीमध्ये आपली विकेट दिली प्रतिस्पर्धी टीमला. परत त्यांना दिसतोय हा फलंदाज ज्याचं नाव आहे सिद्धार्थ मुंडकर. बॅक टू पॅव्हेलियन. मुंडकर बँडेड चौकार लगावले या मुंडकरनं. मनगटातील ताकद वापरली, परंतु इथं मात्र कुठेतरी बॅटला चाटून जाणारा चेंडू लॉंग स्टॉप कडे जाणार का? 1, 2, 3 करता करता चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या जवळ जातोय. 2 धावसंख्या. 3ऱ्या धावसंख्येचा कॉल केला जातोय आणि निश्चित 3 धावसंख्या पूर्ण होताना दिसत आहेत. 3 धावसंख्या आहेत तिथे आणि अगदी 3 धावसंख्या धावपटलावरती वधारल्या जात आहेत. आता मात्र 23 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू लॉस टू गो. 7 चेंडू 23 धावा. 23 धावा 7 चेंडू. आणि आता मात्र आपण पाहतोय जिथं आलाय विशाल केनी, रायझिंग स्टार, उगवता तारा, वंडर बॉय, चिंचपाडा टेनिस क्रिकेट मधील अतिशय सुरेख. आणि जाणार का त्याच ठिकाणी डिपीट विकेटच्या ठिकाणी पकडला जाईल. इथं परत एकदा बॅक टू बॅक दुसरा मोहरा. तोच क्षेत्ररक्षक लेजंड प्लेयर, नाव आहे मनोज भोईरच्या हातात विसावला चेंडू. परतावं लागेल विशालला. बॅक टू पॅव्हेलियन. स्वामिनी प्रणवी संघाकडून सेकंड डाऊन साठी जातोय. नाव आहे राजा केनी, चाचू केनी. अनुभव खचाखच भरलेला आहे. MRI पासून नेव्ही आणि सिक्सर पर्यंत खेळ आहे त्यांचा. आणि तो खेळ खेळत असताना राजू केणी काय कसरत, काय कसब मैदानावरती दाखवणार. कारण आता चेंडू शिल्लक आहेत 6. विजयासाठी अपेक्षित धावा 23.
येस, निश्चित गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ नाव आहे कैलासवासी नारायण गोंधळे हा संघ परत एकदा चॅम्पियन ठरला जाईल का? अजूनही प्रश्न गुलदस्त्यात आहे. सोडवायचा असेल, या प्रश्नाला जर अगदी प्रलंबित ठेवायचा असेल तर स्वामिनी प्रणवी संघाला काहीतरी करावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 23 धावसंख्या काढाव्या लागतील, अन्यथा मैदान कोणताही असो धुरला फक्त आणि फक्त स्वर्गीय नारायण गोंधळे स्मृती उडवणार. हे होईल का? कुठं फोल ठरलं जाईल, कुठं कोण सरस ठरला जाईल? अजूनही वेळ. उलटा चेंडू या वेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, एक धावसंख्या पलून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का? निश्चित नाही. इथं मात्र एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पोहोचली जातोय 14च्या घरात. 22 धावांची आवश्यकता, 5 चेंडू. थोडासा महागडं समीकरणामध्ये बदलाव. अतिशय सुरेख ही ताकद, हा अनुभव, आणि या अनुभवाच्या जोरावरती राजू केनी याच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार, या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती. असं म्हटलं जातोय की सोनं आणि त्याचबरोबर अस्सल बावन कशी असावं, टेनिस क्रिकेटमधील चिंचपाड्याच्या शालिवान दगडावरती घासून घ्यावं, असं 24 कॅरेट सोनं म्हणजे राजू केनी. बॅट मधून आलेला एक उंच पुरा षटकार, षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 20च्या घरात. 16 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 4 चेंडू 16 धावा. ओ, या वेळेला थोडासा फंबल होतोय. एक्सटेंच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 16 धावा. अजूनही षटकारांची अपेक्षा. एक मोठा फटका आला की परत एकदा मैदानाच्या बाहेर क्रिकेट रसिकांकडून जल्लोष पाहायला मिळेल. काय केला जाईल? इथं मात्र निश्चित चेंडूला फेल होतो. एक धावसंख्या पूर्ण केली. औपचारिकता सामन्यात राहील का? परत एकदा तोच दरारा, परत एकदा तीच मिजाज पाहायला मिळेल का? चेंडू शिल्लक आहेत 2. विजयासाठी धावसंख्या 15. अतिशय सुरेख, परंतु त्याच शेतापीनं मारण्याचा प्रयत्न. पंचही त्याच पद्धतीनं अगदी फंबल करण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. औपचारिकता, फॉर्मॅलिटी असेल आता मैदानावरती. काय होऊ शकेल? एक चेंडू 14 धावांची आवश्यकता. हो, आणि मात्र विजयाचा जल्लोष, विजयाचा आनंद. यावेळेस अँटी ग्रुप कडून सुद्धा कैलासवासी नारायण गोंधळे स्मृती परत एकदा दुसऱ्यांदा बॅक टू बॅक चॅम्पियन ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. CPL सीझन 14 2024च्या चॅम्पियन पदाचे दावेदार ठरले जात आहेत. नाव आहे स्वर्गीय नारायण गोंधळे स्मृती, नारायण गोंधळे 11 चिंचपाडा. तर या संघाचं अभिनंदन. आणि परास्त झालेल्या सेकंड प्लेस वरती, दुसऱ्या क्रमांकावरती आलेल्या स्वामिनी प्रणवी या संघाचं मनापासून आभार व्यक्त केले जातात. हार्ड लक फॉर दिस सीझन, बेस्ट लक फॉर नेक्स्ट सीझन. या सीझनला तुमचे लक बलत्तर नव्हते, पुढच्या लीग साठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेत. मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय, झटपट या. आणि त्याचबरोबर आमचे डेकोरेटर्स लाईट ऑन करायचे आहे. पंचांना विनंती असेल, पंचांनी प्लीज आपण ही स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर कॉमेंटेटर्स त्यांनाही विनंती असेल, संदीपन सर, त्याचबरोबर संतोष सर आपल्याला विनंती असेल, हिरामन सर, कैलास सर, गणेश सर, उमेश भोईर म्हणून आपल्याला स्कोरर आहेत, आमच्या समालोचकांचा बॅकबोन, पाठीचा कणा. कारण आतापर्यंत जे विवरण आम्ही सांगू शकतोय अचूक, कारण लक्ष असेल ते आमचं मैदानावरती गुणपटलावरती लक्ष केंद्रित झाल्यानंतर तुम्हाला जो अचूक धावफलक आम्ही सांगत असतोय ते सर्वात मोठं योगदान असतोय स्कोररचं. आणि परत एकदा